भक्ती कठीण का भक्ती सोपी याचा विचार आहे 2 मिनिटात सांगतो आणि 10 मिनिटांमध्ये राहिल्या 10 मिनिटांमध्ये मी अभंगाचा सरळ अर्थ सांगून थांबणार आहे. भक्ती कठीण का भक्ती सोपी याच्याकरता मला एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगायचं. काय 2 माणसं आहेत आणि त्या दोघाही माणसांना एक टास्क कळतो ना तुम्हाला, एक साध्य सांगितलं. आता ते काय टास्क ही भाषा सध्या सोपी वाटते सगळ्यांना. टास्क कळतो ना, एवढा टास्क आहे तुला, एवढं पूर्ण करायचं, तेवढं पूर्ण करायचं, काहीतरी साध्य दिलेलं असतं आणि ती कृती करून तेवढं काही साध्य पूर्ण करायचं असतं. एक साध्य दिलं होतं, एक टास्क दिला होता. काय टास्क होता? दोघांना सांगितलं होतं 10 किलोमीटर चालायचं. दोघांना काय सांगितलं? काय 2 तासामध्ये 10 किलोमीटर चालायचं. आमचा वेग नसेल पण तुमचा 5 किलोमीटर तास माणूस चालू शकतो ना. एका तासाला माणूस 5 किलोमीटर सहज चालू शकतो. मग 2 तासामध्ये किती चालायचंय? 10 किलोमीटर चालायचंय. पण त्यातला एक म्हणतोय 10 किलोमीटर 2 तासामध्ये चालणं म्हणजे एकदम सोपं आहे. दुसरा म्हणतोय 2 तासामध्ये 10 किलोमीटर चालणं हे अत्यंत अवघड आहे. दोघांना पण किती चालायला सांगितलंय? 10च आहे. दोघं पण माणसाच आहे. काही एक माणूस आहे आणि एक पशु आहे असं काही नाही. दोघं पण कोण आहेत? माणसाच आहेत. आणि दोघांना सांगितलंय चालायचं किती? 10 किलोमीटर. पण एक जण म्हणतोय 10 किलोमीटर चालणं म्हणजेच अत्यंत सोपं आहे आणि दुसरा म्हणतोय 10 किलोमीटर चालणं म्हणजेच अत्यंत कठीण आहे, अवघड आहे. असं का? तर त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? जो म्हणतोय 10 किलोमीटर चालणं हे अत्यंत सोपं आहे, तो दररोज 40 किलोमीटर सहज चालतो. त्याचा रुटीन काय आहे? तो दररोज 40 किलोमीटर सहज चालतो, विनाकारण चालतो. आता लोकांना सांगावं लागतं चालत जा म्हणून, पण पूर्वीच्या काळात लोक चालायची, आता चालतात. आताचे चालणारे वेगळे, नको तिथंच चालतात. शास्त्राची पण आज्ञा आहे, चरई वेती उपनिषद बोलतात माणसाने सतत चाललं पाहिजे, फक्त सन्मार्गाने चाललं पाहिजे, अर्थात परमार्थाने चाललं पाहिजे हा विचार आहे. मग हा जो दररोज 40 किलोमीटर चालतोय त्याला 10 किलोमीटर चालणं म्हणजे कसं आहे? सोपं आहे. पण दुसरा आहे ज्याला सांगितलं 10 किलोमीटर चाल, पण तो म्हणतोय 10 किलोमीटर चालणं शक्य नाही, अवघड आहे, कठीण आहे. त्याची गंमत अशी आहे महाराज, त्याला वळकटीवरून जेवायला ताटापर्यंत जायला सांगितलं ना तर तो म्हणतो इथं आणून दे, नाहीतर मग मला उपाशी राहू दे. दे रे हरी. हे कळतं ना? आपलं अंथरूण सोडून, बेड सोडून, वळकटी सोडून ज्याला पात्रापर्यंत, ताटापर्यंत, सोप्या भाषेत किचन पर्यंत 4 पावलं चालणं होत नाही, त्याला 10 किलोमीटर चालणं अवघड आहे. आणि जो दररोज 40 किलोमीटर चालतो त्याला 10 किलोमीटर चालणं, भक्ती एकच आहे, पण एकाला अवघड आहे आणि एकाला सोपी आहे. ज्याला सोपी आहे ना त्याला भक्तीतलं वर्म सापडलंय. ज्याला भक्ती आहे सोपी आहे त्याला भक्तीतलं वर्म सापडलंय आणि ज्याला भक्ती कठीण वाटते ना त्याला भक्तीचा अजून भ सुद्धा कळलेला नाहीये.